काल मुंबई इंडियन्स हारली, बरं झालं हारली तेच. कारण रोहित शर्माला खेळायला घेतलं नाही. ज्यावेळेस लाईनअप आलं त्यावेळेस संपूर्ण फॅन्सचा नाही का एकदम असा मूड ऑफ झाला. खरं तर मी सीएसकेचा फॅन आहे, एमएसडीचा फॅन आहे, पण तरी पण रोहित शर्मा बद्दल काय बोलतोय हे प्रश्न पडला असेल तर सगळ्यात पहिले की रोहित शर्मा ऍज अ प्लेअर एक चांगला बॅट्समॅन आहे, चांगला फिल्डर आहे, भरपूर गोष्टी आहेत त्याच्याबद्दल, त्याला भरपूर अनुभव आहे. पण जर मुंबई इंडियन्सच्या टीम मॅनेजमेंटला हे कळत नसेल तर आता मी सांगण्यात काय फायदा नाही. त्याला खाली बसवण्याचं कारण काय होतं हे कोणालाच माहिती नाहीये. तर मला वाटतं की मुंबई इंडियन्सचे जे काही टीम मॅनेजमेंट आहे ते विसरून गेलेत की रोहित शर्मानं आयपीएल मध्ये 5 ट्रॉफी जिंकल्यात त्यांच्या टीमसाठी. हे विसरून जाऊ नका. रोहित शर्मा एवढा अनुभवी प्लेअर आहे ना, त्याच्या एवढा अनुभवी प्लेअर मुंबई इंडियन्स मध्ये दुसरा कोणच नाहीये सध्याच्या सिच्युएशनला. ज्यावेळेस तुम्हाला विकेट भेटत नव्हती, टाइम आउट झाला, त्यावेळेस तुम्ही त्याला विचारलं पण नाही रे. तू येऊन सांगतोय विघ्नेश पुतूरला की बाबा तू स्लो बॉल कर, तुला विकेट भेटणार, आणि त्यानं सांगितल्या बरोबर तुम्हाला विकेट पण भेटली. तेवढं सगळं होऊन पण मुंबईचं मॅनेजमेंट टीम काय करते काय कळत नाही. तिलक वर्मा इतका भारी प्लेअर आहे, त्याला डायरेक्ट रिटायर आउट करून टाकला राव. तुम्हाला वाटतं का खरंच सँटनर त्याच्यापेक्षा भारी खेळू शकतो? हार्दिक पांड्याला तर ओव्हर कॉन्फिडन्सच आहे, तो रनला पण पळाला नाही, मॅच हारली. कदाचित कारण पण तेच आहे की हारण्याचं. मला एकच सांगायचंय की बाबा रोहित शर्मा, तिलक वर्मा असले प्लेअर जे तुमच्याकडे आहेत ना ते व्हॅल्युएबल आहेत. त्या प्लेअरला गमावण्याचं काम करू नका. जर आज तुमच्या टीमचा फॅन बेस एवढा कडक आहे तर ह्याच प्लेअरमुळे, रोहित शर्मामुळे तुमची 90% टीमचा फॅन बेस आहे. आणि जर तुम्ही रोहित शर्माला खाली बसवणार असाल, पुढच्या ऑप्शन मध्ये रोहित शर्मा पण राहणार नाही तुमच्याकडे, दुसरं कोणतरी त्याला रिटेन करेल. नंतर तुम्हाला ट्रॉफी जिंकणं तर सोडा, तुम्ही क्वालिफिकेशन पण नाही करू शकणार. त्यामुळे